आणि आता पाहूयात राजकीय बातम्या। यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का, यावर पुन्हा एकदा चर्चा पाहूयात। राज ठाकरे प्रभावी वक्ते, महाविकास आघाडीमध्ये कोणी आल्यास निश्चितच आघाडीची ताकद वाढेल, जयंत पाटलांची माहिती। राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत यात काही शंका नाही, आणि त्यामुळे आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही, पण मला माहित नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाहीत, त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज नाही। राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघेही राजकारणामधल्या बुडत्या नावेमध्ये बसलेत। कोणकोणाच्या नावेमध्ये बसले तरी ती नाव बुडणारच। मनसे शिवसेना युतीवर शहाजी बापू पाटील यांची टीका। राजकारणाच्या ही दोघंही सध्याच्या काळात बुडत्या नावात बसलेल्या आहेत। ती कोण ह्या नावातनं त्यात गेला, त्या नावातनं ह्यात गेला तरी नावा बोडायच्या काही थांबणार नाही, त्यांचं राजकीय उत्थान अजिबात होणार नाही। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांच्या एका लग्न समारंभामध्ये भेटी। सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई यांची भेट, बाळा नांदगावकर आणि विशाखा राऊत यांचीही उपस्थिती। जोरात हात मिळवूया, नेत्यांमध्ये संवाद। पुण्यामध्ये शिवसैनिकांकडून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्रित फोटो। मुलुंडमध्ये लागले ठाकरे बंधूंचे मनोमिलनाचे बॅनर। कालिदास नाट्यगृह परिसरात आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान बॅनरबाजी। वाट बघतोय महाराष्ट्र, साथ घालतोय महाराष्ट्र, हीच ती वेळ महाराष्ट्र हितासाठी, बॅनरवर आशय। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भाजप जगातील सगळ्यात मोठा पक्ष आहे। कुणी एकत्र येण्याने आव्हान निर्माण होईल असं कुणी बोलत असेल तर तो कल्पनाविलास। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। उद्धव, राज आणि एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात पक्षात नाराजीचा सूर। कीर्तिकरांची भूमिका पक्षाला फायदा कमी नुकसान अधिक करणारी, पक्षातील नेत्यांची भावना। तर कीर्तिकरांबाबत पक्षश्रेष्ठी लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतील, वरिष्ठ सूत्रांची माहिती। तर कीर्तिकरांचं वय झालंय म्हणून ते अशी वक्तव्य करतात। शिंदेंनी ठाकरे बंधूंसोबत एकत्र येणं गरजेचं असं कीर्तिकरांनी म्हटलं होतं।